स्वीटी तू गप बसा. का गप राहू मी बोलणार. हिच्यामुळे साहेबांचं नाव खराब व्हायला लागलंय आणि आता तुझं पण शुभू. कसं सहन करू मी. एक तर तूच बोलला होतास, मला आठवतंय ना व, ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं त्या व्यक्तीच्या आनंदात आनंद मानला पाहिजे. मग आता हे तुझ्यावर असले आरोप व्हायला लागले तर कसं सहन करू मी शुभू. आणि श्रावणी, एक गोष्ट ना जरा ध्यानात ठेव. शुभू साहेबांचा असिस्टंट आहे आणि तू शुभूची असिस्टंट आहेस. पण समजे निर्णय तू स्वतःच घ्यायला लागले. मुळात साहेबांच्या परवानगीशिवाय तू चेक का दिलास. मी सांगितलं ना मगाशी. बाबा, त्या मुलीचे बाबा तुमचे कार्यकर्ते होते, ते काम करायचे तुमच्यासाठी. मग आता जर ते अडचणीत असेल तर आपण मदत नको का करायला. वा 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 वा, लईच हुशार आहेस की ग. मग मला एक सांग, एखादा कोण माणूस आला आणि त्यानं सांगितलं की मी साहेबांचं 5 वर्षांपासून कार्य करते, मला 5 लाख रुपये पाहिजे, मग काय करशील. देऊन टाकशील पैसे. बोल की आता. स्वीटी आता जास्त होत. बस. तुझं उत्तर ऐकायचं नाहीये मला. चोरी का केली याचं कारण चोरी केल्यानंतर सांगितलेलं चालणार नाही मला. पण बाबा मी खरंच. एक शब्दही बोलू नकोस. खून झालाय का मुलीचा. कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही, मनालाही तसं वागत राहायचं. पाठीशी घालणारी माणसं आहेत ना. काय रे शुभू, तुला असिस्टंट म्हणून हवी होती नाही, जबाबदारी घेणार होतास ना तिची. काय झालं. तुला मी तेव्हाही सांगितलं होतं, आज पुन्हा सांगतोय, पदरी फक्त निराशात पडेल. कारण हिचा जन्म ना फक्त दुसऱ्यांना दुःख देण्यासाठी झालेला आहे. विश्वासघात हिच्या रक्तात आहे, रक्तात. अरे विश्वंभर, जरा हळू, आरामात. नंदाक्का, तिला पाठीशी घालू नकोस. अरे मी तिला पाठीशी घालत नाहीये, मला तुझी काळजी वाटते रे. किंमत नाहीये तुझ्या असिस्टंटला, ना पैशाची ना माणसांची. ती जर का असती ना तर मला न विचारता चेक दिला नसतास तू. कधीच विश्वास नव्हता रे हिच्यावर आणि इथून पुढेही नसेल.